आज आपण बनवणार आहोत भरलेली उकड वांगी। ही भरलेली उकड वांगी भरलेल्या वांग्याप्रमाणेच आहे याची पण रेसिपी, पण एवढंच की आपण भरून वांगी करतो ना त्याची पद्धत थोडी वेगळी आणि याची वेगळी। त्याच्यात आपण मसाला भरतो, नंतर मग ती भाजी उकळायला लागली की मसाला सगळा असा आमटीत निसटून जातो, पण यातून आहे ना मसाला बिलकुल बाहेर निघत नाही। वांगी उकडली तरी नंतर आपण फोडणी दिली ना त्यात पाणी ओतलं तरी मसाला बिलकुल बाहेर निघत नाही। त्यासाठी बघा इथं मी पावशेर वांगी घेतलेली आहेत, त्याचे आपण सगळे काटे वगैरे काढून टाकायचे आणि मागचा बुडका आहे ना तो पण थोडासा कट करून घ्यायचा। आणि तो पाणी घेतलंय त्या पाण्यात मी आहे ना मीठ घातलेलं आहे, म्हणजे वांगी आपण कट केल्यानंतर काळे पडू नयेत म्हणून। तर असे वांग्याला आपण 4 भाग करून घ्यायचे, बघायचं आतमध्ये आळ्या वगैरे काय असतात का ते। मग वांगी सगळी स्वच्छ करून अशी पाण्यात घालून घ्यायची। तर असे आता एक एक करून सगळ्या वांग्याचे आपण आता काटे इथे काढूया आणि मागची देठ पण थोडी काढून घ्यायची आणि अशी उभी वांगी चिरून पाण्यात टाकायची। पाण्यात टाकल्यामुळे वांगी काळे पडत नाहीत, वांगी एकदम छान राहतात। तर आता सगळी वांगी झालेली आहेत आपण स्वच्छ करून। आता आपण इथं मसाला बनवायला घेऊया। इथं बघा मी लसूण घेतलंय, अद्रक घेतलंय, शेंगदाणे घेतल्यात आणि इथं पांढरे तीळ, वाळलेलं खोबरं आणि तेजपत्ता घेतलाय। इथं 2 दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत, 2 विलायची, 2 लवंगा आणि 2 मिरे। तर आपल्याला खोबरं हे सुक्कच घ्यायचं आहे। आता हा सगळा मसाला आपण आहे ना भाजून घेऊया। तर चला आपण आता भाजायला सुरुवात करूया। इथं बघा मी काय घेतले, कढीपत्ता आणि कोथिंबीर थोडी थोडी घेतलेली आहे। तर आधी हा मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे। इथं कढई मी गॅसवर ठेवली आहे, त्याच्यात आपण खोबरं घालून घ्यायचं आहे। खोबरं भाजून घेतलं ना त्याची चव खूप छान लागते। तर आता आपण खोबरं पहिल्यांदा भाजून घेऊया। गॅस जास्त फुल नाही सोडायचा, नाहीतर नुसता जळकट वासेल खोबऱ्याला। आपण मंद आचेवरच असं भाजून घ्यायचं आहे खोबरं। आता सगळं खोबरं छान व्यवस्थित भाजलेलं आहे बघा। खोबरं भाजून झालं की लगेच आपल्याला त्याच्यात शेंगदाणे घालायचे आहेत। गॅसची आच तुम्ही मिडियमच ठेवा, नाहीतर फक्त शेंगदाणे पण वरनं टरपलं काळे होतील, आतनं कच्चे राहतील। शेंगदाणे पण आता बघा थोड्या वेळ भाजून घेतलेले आहेत, जास्त पण आपल्याला करपवायचे नाही आहेत शेंगदाणे। तर बघा शेंगदाणे भाजून झाले। आता आपण याच्यात तेल घालून घेऊया। तेल घातल्यानंतर याच्यात आपल्याला कांदा घालायचा आहे। कांदा पण आपल्याला मंद आचेवरच छान 2 मिनटं भाजून घ्यायचा आहे। कांदा मी बघा असा उभा उभा कट केलेला आहे, जास्त पण जाड नाही ठेवला आणि जास्त पण पातळ नाही ठेवला। इथं मी 2 मोठे कांदे घेतलेले आहेत। आता आपण हे छान भाजून घेऊया। भाजताना तेल एकदम थोडंच घालायचं। तर बघा कांदा पण आता एकदम छान भाजत आलेला आहे। त्याच्यात आपण साईडला आता अद्रक आणि लसूण घालून घेऊयात। आता हे पण याच्याबरोबर छान भाजून घ्यायचं, कारण आपल्याला लसूण जास्त पण भाजायचा नाही आहे, त्याच्यामुळे याच्यातच घालायचा। आणि तीळ पण उडतात ना एकदम चटचट, त्याच्यामुळे तीळ पण याच्यातच घालून घ्यायचे। तीळ पण असे व्यवस्थित छान भाजले जातात, बाहेर जास्त उडत नाहीत, त्याच्यामुळे नेहमी कांदा भाजतानाच तीळ घालायचे। आता हा सगळा मसाला बघा थंड करून घेतलेला आहे मी, कढईतच थंड केलेला आहे, थोडाफार गरम आहे। आपण हा मिक्सरच्या भांड्यात काढला आहे, तरी गार होऊन द्यायचा आणि मगच मिक्सर काढायचं आहे आपल्याला। तर आता हा सगळा मसाल्याच काढला का नाही, त्याच्यात आपल्याला थोडी कढीपत्त्याची पानं घालायच्यात। कढीपत्ता घातला की थोडी स्वच्छ धुवून कोथिंबीर याच्यावर घालायची आणि मसाला थोडा थंड होऊन द्यायचा आहे आपल्याला। नंतर त्याच्यावर शेंगदाणे घालायचे। शेंगदाणे पण सगळे तुम्हाला व्यवस्थित जर एका भांड्यात बसत नसलं ना तर तुम्ही मोठ्या भांड्यात केलं वाटण तरी चालेल। बघा आता सगळा मसाला थंड झाल्यानंतर मिक्सर केलेला आहे मी। हा मसाला या प्रकारे आपण बारीक केलेला आहे, जास्त मोठा नाही आणि जास्त बारीक पण नाही। त्याच्यानंतर इथं आपल्याला ड्राय मसाले घालायच्यात। मी 1 छोटा चमचा हळद घेतली, 1 चमचा मीठ घेतले आणि 2 चमचा धना पावडर घेतली। आणि हा घरगुती मसाला आहे बघा। घरगुती मसालाचा मी 1.5 चमचा वापर केलेला आहे, तुम्हाला जास्त तिखट हवं असल्यास तुम्ही अजून घालू शकता। तर बघा त्याच्यानंतर आपल्याला याच्यात कोथिंबीर मुठभर छान घालून घ्यायची आणि नंतर सगळा मसाला व्यवस्थित मिक्स करायचा, कारण सगळा मसाला व्यवस्थित सगळीकडे मिक्स व्हायला पाहिजे। आपण ड्राय मसाले घातले ते पण आपल्या ह्या मिक्सरच्या मसाल्यात सगळे छान व्यवस्थित व्हायला पाहिजे, म्हणजे वांग्यात सगळीकडे मसाला होईल। तर आता हा सगळा छान मसाला मिक्स करून घेतलेला आहे। वांग येतं आहे ना आपल्याला, वांग भरताना दोन्ही साईडने असं वांग बघा ह्या साईडने पण असं वांग पसरून घ्यायचं आणि त्याच्यात भरपूर असा मसाला दाबून दाबून भरायचा आहे आपल्याला। मसाला काही निष्ठत नाही काही नाही नंतर आपला, पण दाबून दाबून भरायचा, त्याच्यामुळं भाजी खाताना त्याची चव पण खूप छान लागते।
सगळी वांगी आता आपल्याला अशा प्रकारे भरून घ्यायची आहेत बघा. मसाला छान दाबून भरून घ्या. तर आता सगळी वांगी मी तर अशा प्रकारे भरून घेते. वांगी ही आहेत ना उकडून घेतली की चवीला पण एकदम छान लागतात आणि आपल्याला याच्यात जास्त टाईम पण जात नाही बघा शिजवण्यात. तर बघा आता अशा प्रकारे आपण वांगी ठेवायची, उभीच ठेवायची वांगी. आणि त्याच्यानंतर बघा हा एवढा मसाला उरलेला आहे. ह्या मसाल्याचा आपल्याला आता फोडणीत वापर करायचा आहे. इथं बघा कुकरमध्ये मी थोडं पाणी घेतलं आहे आणि थोडं पाणी वाटीत ठेवलेलं आहे. तर आता हे पाणी गरम झालं आहे, त्याच्यावर आपण हे वांग्याचं भांडं ठेवून द्यायचं. वांग्याचं भांडं असं ठेवायचं आणि गॅसचं आच आहे ना मिडियमच ठेवायची आणि झाकण लावून घ्यायचं. आणि आपल्याला फक्त 3 शिट्ट्या घ्यायच्या आहेत त्याच्यात. आता बघा 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. वांगी एकदम छान मस्तपैकी शिजलेली आहेत. तर बघा एकदम मौसूद वांगी शिजलेली आहेत. तर आता आपल्याला याची फोडणी करून घ्यायची आहे. फोडणीसाठी बघा आता भरलं वांगं म्हटलं की तेलाचं प्रमाण थोडं जास्त छान लागतं. तर बघा आता इथं मी शक्यतो 3 पळी तेल घेतलेलं आहे. 3 पळी तेल घेतलेलं आहे. पण तेल छान गरम होऊन देऊया. तर तेल बघा आता छान गरम झालेलं आहे. आपण आता फोडणी करून घेऊया. याच्यात मी अर्धा चमचे जिरे घातलेले आहेत. जिरे चांगले आपल्याला चटकून द्यायचे. त्याच्यानंतर मूठभर कढीपत्ता घालायचा. कढीपत्ता ह्याच्यात फोडणीत घातला ना सुगंध खूप छान येतो आणि भाजीसुद्धा चवीला छान लागते. आता आपला हा उरलेला मसाला होता ना तो मसाला सगळं ह्याच्यात घालून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित छान मस्त मंद आचेवरच आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे. कारण गॅसची आच वाढवली ना तर मसाला सगळा करपून जाईल, मग त्याची चव चांगली लागणार नाही. त्याच्यामुळं मंद आचेवरच आपल्याला हा सगळा मसाला व्यवस्थित छान परतून घ्यायचा आहे. तर बघा इथं तुम्हाला आता काय दुसरे मसाले वगैरे घालायचे असले कोणते तर तुम्ही घालू शकता. आता आपण हा मसाला छान व्यवस्थित परतून घेऊया 2-3 मिनटं. एकसारखा हलवत राहायचा म्हणजे मसाला करपणार नाही. मी हा घरगुती गरम मसाला घातलेला आहे. तुम्हाला दुसरे कोणते मसाले घालायचे असले तर तुम्ही घालू शकता. आता छान असा परतून घेऊया म्हणजे सगळा मसाला व्यवस्थित छान परतला जातो आणि त्याची चवसुद्धा भाजीत खूप छान उतरते. बघा आता इथं आपण वांगी घालून घेऊया. वांगी सगळी अशी मसाल्यात घालून घ्यायची. बघा ज्यांना वांगी आवडत नाहीत ना ते सुद्धा आवडीने भाजी खातील. नाहीतर मुलांना वांगी ते आवडत नसतात. मग वांग्याची भाजी म्हटलं की मुलं म्हणतात आज आम्हाला भूक नाही, काय काय कारणं चालूच असतात. पण ह्या भाजीच्या सुगंधाने आहे ना न भाजी खाणारे सुद्धा भाजी आवडीने खातील आणि तुम्हाला विचारतील परत पुढच्या वेळेस वांग्याची भाजी कधी बनवणार आहे. इतका आपला हा मसाला चविष्ट आणि सुंदर झालेला आहे. तर बघा आता इथं आपल्याला मिक्सरमध्ये मसाला आपण केलता ना त्यात थोडं पाणी घालायचं आणि मिक्सरमधला सगळा मसाला याच्यात घालून घ्यायचा. आणि आपल्याला पाणी काय असं भरपूर वतायचं नाही, पाहिजे तेवढंच वतायचं जेणेकरून वांगी पाऊण होईपर्यंत बुडतील एवढीच. आणि छान उकळी येऊन द्यायची. बघा उकळी आली ना तरीसुद्धा मसाला बिलकुल बाहेर निघत नाही. मसाला आहे असा वांग्यातच राहतो. आता त्याच्यावर आपण कोथिंबीर पसरून घेऊया. कोथिंबीर अशी घातली ना वरून की भाजीला आणखीनच चव छान येते. तर बघा ही भाजी एकदम सुंदर झालेली आहे. तुम्हीसुद्धा ही भाजी एकदा नक्की बनवून बघा. एकदम चविष्ट बनते आणि वांगी तर खूप छान शिजलेली आहेत बघा. आणि रस्सा तुम्हाला पाहिजे तसा घट्ट पातळ तुम्ही बनवू शकता. तर अशा प्रकारे तुम्हीसुद्धा भाजी बनवा. एकदम चवदार होते. माझी रेसिपी आवडल्यास लाईक जरूर करा.